नमस्कार शेतकरी बंधूंनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी कोणती करावी याबद्दल माहिती पाहू। तर ही दुसरी फवारणी आपल्याला फुलांच्या अवस्थेत म्हणजे आपले पीक हे जवळपास 1.5 महिन्याच्या आसपास असायला हवे। तर ही दुसरी फवारणी करणं का गरजेचं असतं? आपल्याला हरभरा पिकामध्ये जास्तीत जास्त फुलांची संख्या वाढावी, फुलगळ होऊ नये, जास्तीत जास्त फुलांचे घाट्यामध्ये रूपांतर व्हावे, तसेच हरभरा पिकामध्ये येणारी हिरवी अळी आणि मरोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला दुसरी फवारणी करणं अत्यंत आवश्यक आहे। फवारणीची योग्य वेळ जर पाहायला गेली तर 5 ते 10% फुलाचे प्रमाण असताना आपल्याला ही फवारणी घ्यायची आहे। तर या फवारणीमध्ये आपल्याला फुलावस्थेत येणाऱ्या हिरव्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टिन बेंझोएट घटक असलेले धानुका कंपनीचे EM1 10 ग्राम, त्यासोबतच मरोगाच्या नियंत्रणासाठी मेटलाझिल प्लस मॅन्कोझेब घटक असलेले सिंजेंटा कंपनीचे रेडोमिल गोल्ड 30 ग्राम, त्यासोबतच अधिक फुलधारणा आणि फुलगळ होऊ नये यासाठी अॅमिनो ॲसिड घटक असलेले टाटा रॅलीज कंपनीचे टाटा बहार 30 मिली प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घ्यायचे आहे। आपल्या हरभरा पिकात मरोगाचे प्रमाण जर जास्त दिसत असेल तर रेडोमिल गोल्ड या बुरशीनाशकाऐवजी बायर कंपनीचे एलिएट हे बुरशीनाशक 30 ग्राम प्रति 15 लिटर पंप याप्रमाणे फवारणीसाठी घ्यायचे आहे। अशा पद्धतीने आपल्याला हरभरा पिकामध्ये दुसरी फवारणी घ्यायची आहे। तर या ठिकाणी एक महत्त्वाची टिप्स म्हणजे जास्त फुलधारणा अवस्थेत आपल्या हरभरा पिकाला पाणी देऊ नये, कारण या ठिकाणी जास्त फुलगळ होण्याची शक्यता असते। तर फुलामध्ये सुरुवातीलाच 5 ते 10% प्रमाण दिसले की पाणी द्यावे आणि नंतर 70% घाट्यामध्ये रूपांतर झाल्यानंतर पाणी द्यावे। आजच्या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती समाधानकारक वाटली असेल तर आपल्या हरभरा उत्पादक शेतकरी बंधूंना व्हिडिओ नक्की शेअर करा, तसेच आपल्या ॲग्री डॉक्टर सोमनाथ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तुर्तास धन्यवाद।